नैवेद्याच्या ताटामध्ये आणि महाराष्ट्रीयन थाळीमध्ये आणखी एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे भजी. त्याचबरोबर ही भजी फक्त नाश्त्यासाठी म्हणूनसुद्धा आवडीनं खाल्ली जातात. फक्त फरक एवढा असतो की नैवेद्याच्या ताटामध्ये आपण गोल भजी, बटाटा भजी किंवा कांदा लसूण विरहित भजी बनवतो आणि नाश्त्यामध्ये आपण भरपूर कांदा वापरून केलेली भजी बनवतो, ज्याला आपण खेकडा भजी असं सुद्धा म्हणतो. तर आज आपण सुद्धा मस्त कुरकुरीत आणि कमी तेलकट अशी ही खेकडा भजी बनवणार आहोत. नमस्कार, मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं आज पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर भजे बनवत असताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एकतर भजे तेलकट व्हायला नको, दुसरी गोष्ट म्हणजे ते छान कुरकुरीत असायला हवेत आणि तिसरी गोष्ट जी की ही खेकडा भजी बनवत असताना बघायला मिळते ती म्हणजे कांद्याच्या ज्या स्लायसेस बाहेर निघालेल्या असतात तळताना त्या स्लायसेस करपतात आणि यामुळं थोडीशी भज्यांची चव बिघडते. तर अशी ही खेकडा भजी सगळ्या बाजूने एकसारखी तळली जावी यासाठी आणि सोबतच पहिल्या 2 गोष्टींसाठी आपण काही टिप्स बघणार आहोत. तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी कांदा कापून घेऊया. तर भज्यांसाठी शक्यतो असा आकाराने मोठा असलेला कांदा निवडा. यामुळं कांद्याच्या स्लायसेस मोठ्या मोठ्या होतात आणि भजीसुद्धा दिसायला छान दिसतात. आता कांदा कट करून घेतल्यानंतर याच्यावरची साल काढून घेऊ आणि हा जो मधला पांढरा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. यामुळं कांद्याची प्रत्येक लेयर सेपरेट होते. कांदा कट करताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या फोडी आपल्याला एकाच जाडीच्या कट करायच्या आहेत, कारण भजी तळताना ज्या पातळ फोडी असतात त्या पटकन तळून करपतात आणि ज्या जाडसर फोडी असतात त्या कमी तळल्या जातात आणि याच कारणामुळं भजी एकसारख्या रंगावर तळली जात नाही किंवा कडेनं करपतात. हवं तर तुम्ही बटाटा वेपर्स करताना आपण जी किसणी वापरतो ती सुद्धा वापरू शकता. कांद्याच्या 2 फोडी करून घ्यायच्या आणि ज्या पद्धतीने आपण बटाट्याच्या स्लायसेस करतो अगदी त्याच पद्धतीने कांद्याच्या स्लायसेस तयार करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकतात बरोबर एकाच जाडीच्या अशा या स्लायसेस तयार होतात. तर कांदा कट करून झालेला आहे. आता हा संपूर्ण कांदा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि हलक्या हाताने मिठामध्ये हा कांदा चांगला कुस्करून घ्यायचा आहे, म्हणजे कांद्याची प्रत्येक लेयर सेपरेट होईल आणि सोबतच मिठामुळं कांद्याला पाणी सुटेल. आता 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला हलक्या हाताने हे मिक्स करत राहायचं आहे. आता 3 ते 4 मिनिटांसाठी आपण हे असंच ठेवू, म्हणजे मिठामुळे कांदा त्याचं पाणी रिलीज करेल आणि यामुळं आपल्याला पिठामध्ये जास्त पाणी वापरावं लागणार नाही. अर्थातच कांद्यामध्ये आणि पिठामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असेल तर भजी तळल्यानंतर कुरकुरीत होतात आणि जास्त वेळपर्यंत तशीच राहतात. त्यानंतर यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया. तर इथं मी 1.5 टेबलस्पून एवढं काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे. जर तुम्हाला जास्त तिखट भजे हवे असतील तर यामध्ये तुम्ही अर्धा टेबलस्पून घरी तयार केलेलं तिखट वापरू शकता. आता नंतर यामध्ये अर्धा टीस्पून जिरे टाकून घेऊ आणि अर्धा टीस्पून आपल्याला यामध्ये ओवा टाकायचा आहे. तर ओवा दोन्ही हातांमध्ये हलकासा चोळून घेऊ आणि नंतर यामध्ये टाकून घेऊया. आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि नंतर यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथं मी 4 मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत. त्यासाठी 1 कप बेसन घेतलेले आहे. यापैकी अर्ध बेसन आपण आत्ता टाकून घेऊया आणि पाणी न टाकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी जवळपास 2.5 ते 3 टेबलस्पून एवढं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. यामुळे भजे छान कुरकुरीत होतात. आता हे सगळं आपल्याला पाणी न टाकताच मिक्स करून घ्यायचं आहे. आता यानंतर यामध्ये आपण राहिलेलं बेसन टाकून घेणार आहोत. तर पुन्हा 2 ते 3 टेबलस्पून बेसन मी तसंच ठेवलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पीठ टाकल्यानंतर जेव्हा हे मिश्रण कोरडं वाटायला लागेल तेव्हा आपल्याला यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे किंवा मग हात पाण्यामध्ये बुडून ओल्या हाताने हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर अजूनही कांद्याला बाइंडिंग आलेलं नाही, त्यामुळे यामध्ये आणखी थोड्याशा पिठाची गरज वाटते आहे. म्हणून राहिलेलं 2 टेबलस्पून पीठ मी आत्ताच यामध्ये टाकून घेणार आहे. तर शिल्लक राहिलेलं बेसन यामध्ये टाकून घेऊया. तर जरी इथं मी 4 मोठ्या आकाराच्या कांद्यांसाठी 1 कप बेसन पीठ वापरलेले असेल तरीसुद्धा कांद्याच्या आकारानुसार बेसन पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. तर भज्यांसाठीचं पीठ तयार आहे. हे पीठ आपण भिजू देणार नाही, लगेच याचे भजे तयार करायला घेणार आहोत. त्यापूर्वी यामध्ये आपल्याला गरम तेल टाकून घ्यायचं आहे. तर जवळपास 1.5 ते 2 टेबलस्पूनच्या अंदाजाने यामध्ये मी गरम तेल टाकून घेतलेलं आहे. आता चमच्यानेच हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेच भजे तेलामध्ये सोडून घेऊ. मीडियम टू हाय फ्लेमवर मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आता पाण्यामध्ये हात बुडवून घेऊ, म्हणजे हे पीठ हाताला चिकटणार नाही. आता त्यानंतर भजे तेलामध्ये सोडून घेऊया. गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे. आता या भज्यांना हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की नंतर हे भजे पलटून घ्यायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरच हे सगळे भजे चांगले कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेणार आहे.
तर अशी ही पहिली बॅच तयार आहे. तर दुसरी बॅच तळण्याआधी पुन्हा गॅसची फ्लेम हाय करायची आहे, कारण पहिली बॅच तळताना आपण गॅसची फ्लेम मीडियम केलेली होती. त्यामुळं तेल चांगलं तापल्यानंतरच यामध्ये भजी सोडा, नाहीतर ते तेलकट होतील. तर सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून असे हे कुरकुरीत कांदा भजी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा. धन्यवाद.